हॅलो नमस्कार. तर इथे आम्ही रेडी झालो बाहेर जायला. तर इथे चिकूला एक गाडी दिसली सौरभ जोशी सारखी, तर तो मला सांगतोय. तर इथे आम्ही निघालो बाहेर फिरायला जायला. तर मध्येच एक गाडी मिळाली आम्हाला, जे बघू शकता तुम्ही इथे पॉकेट्स लावले आहेत. तर ते खिचून मुलं त्याला घेऊन राहिले होते. तर बघू शकता इथे काही बिल्डिंग्स आहेत ज्या नागपूरमधल्या फेमस आहेत, त्या तुम्हाला दाखवते. तर बघू शकता. तर इकडे आम्ही सेविली हिल्सला चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही, या आधी पण आम्ही गेलो आहेत, पण आता पण चाललो आहेत आम्ही. हे सेंट्रल पॉइंट स्कूल आहे. तर बघू शकता किती गर्दी आहे सेविली हिल्सला. तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळे बाहेर पडतात आणि फिरायला जातात. असाच एक फॅमिली टाइम स्पेंड होतो. तर बघू शकता तुम्ही, मी एंटर झालो आणि बघा किती गर्दी आहे. जिकडे तिकडे खूप गर्दी आहे. आणि सर्वात जास्त व्हाईट शर्ट घातलेले होतात. जवळपास सर्व लोक सिमिलर्स कपडे घातले होते, त्यामुळे बराच कन्फ्युजन होत होता. आणि ते गर्दी असल्यामुळे मुलं जर हरवले किंवा कुठं काही झालं तर भेटणं मुश्किल होत होतं. तर जरा जपूनच आम्ही फिरलो. तर इथे काही ट्रेन वगैरे जसं काही आहे इथे, तर त्या बंद होत्या. ट्रेन तर स्पेशली कधीचीच बंद आहे, ती अजूनही चालू झालेली नाही आहे. तर बघू शकता माझ्या मागे इथे अशा झोपड्या बनवल्या आहेत. त्या खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होत्या. आणि आम्ही इकडे पण फिरलो, बघत होतो कुठे काय स्पेस मिळेल. पण जिकडे तिकडे सर्व लोकच बसलेले होते आणि चिकू खेळायला घाई करत होता. तर त्याला खेळायला लावलं, पण तिथे पण मुलांची खूप गर्दी होती, त्यामुळे तो जास्त वेळ काही खेळू शकला नाही. तर बघू शकता तो आला इथे, पण त्याचंही एका याच्यावर मन काही लागत नव्हतं. बस थोडाच वेळ खेळत होता आणि मम्मी चल इकडे चल तिकडे चल असं त्याला पण होत होतं. तर बघू शकता सर्वात जास्त सिमिलर व्हाईट शर्टमध्ये आहेत लोक, त्यामुळे बराच कन्फ्युजन होत होते. इथे छान बटरफ्लाय आणि बर्ड्स लावलं होतं, तर ते पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. तर बघू शकता माझ्या मागे जिकडे तिकडे गर्दी आणि मुलांची पण खूप सारी गर्दी होती. इथे सापशिडी खेळायचं होतं, पण सर्व लोक तिथे बसलेले होते, त्यामुळे तिथे सापशिडी पण खेळू शकत नव्हतो. तर इकडे आम्ही थोडं जंगलमध्ये बघत होतो की अजून नवीन काय आहेत म्हणून, पण तिकडे काहीच नव्हतं. आम्ही थोडं फिरलो, पण मला वाटतं इकडे जास्त कपल्स वगैरे जात होते की काय. तर पण आम्ही थोडा वेळच इकडे फिरलो आणि बस मग इकडे गेलो. तर बघू शकता इकडे जरा फारशी गर्दी नाही जंगलमध्ये. काहीच लोक आहे, काही प्रमाणातच लोक आलेले आहेत इकडे.
पण चिकूला अशी भीती वाटत होती, मम्मी इथे टायगर तर नाही, कारण की जंगल इथला हिरवागार होता, तर त्यामुळे त्याला आपण बघतो ना जंगलमध्ये प्राणी वगैरे, त्यामुळे त्याला भीती होती की मम्मी इथे टायगर तर नाही येईल. तर इथे मी जरा थोडे फोटो काढून घेतले, पण तेही काही जमलं नाही. तर इथे बघा बासुरी आणि मुलांसाठी इथे खेळणे, सगळं छोट्या छोट्या गाड्या होत्या त्या बिलकुल, पण खूप महागड्या पण होत्या आणि छान पण होत्या. पण इथे बघा एक गधा चालला आहे. तर इथे आम्ही जास्त वेळ काही थांबू शकलो नाही गर्दी असल्यामुळे, तर आम्ही आता दुसरीकडे निघालो. तर चिकू पण खेळू शकला नाही गर्दीमुळे, त्यामुळे आम्ही निघालो. हे बघू शकता इथे ट्रेन जाते जे गार्डनमधली, पण बंद असल्यामुळे इकडे जे काही फॅक्टरी आहे किंवा काही आहे ते मला इथे दाखवत होते. तर इथे एअरफोर्सवाले जे कॅन्टीन या त्यांचं ऑफिस आहे तिकडे, तर तेच दाखवत होतो. तर आम्ही आलो आता इथे फुटाळा तलावला. तर बघू शकता इकडे पण खूप सारी गर्दी होती. जस्ट स्टार्टपासून इतकी गर्दी होती की कुठे जागा मिळेल आपल्याला आणि कुठे नाही असंच होतं. गाडी ठेवायची खूप जास्त प्रमाणात गर्दी होती, पण आम्ही छोटी बाईक आणल्यामुळे ते आम्हाला शक्य झालं आहे. तर बघू शकता इकडे स्टॉल लागलेले आहेत आणि इथून तर गाडीचीच एंट्री बंद केलेली होती. फक्त वॉकिंग करून आपण जाऊ शकत होतो. जिकडे तिकडे ब्लड डोनेट करायचं याचेच टेंट लागलेले होते आणि बरेचसे लोक खूप ब्लड डोनेट पण करत होते. आम्हाला पण बोलले की ब्लड डोनेट करा म्हणून, पण आम्ही दोघांनी याआधी ब्लड डोनेट केलेलं आहे, त्यामुळे आम्ही काही केलं नाही. आणि बघू शकता आम्ही त्याला इथे हेलिकॉप्टर लावलेलं आहे, तेच या फुटाळा तलावाला अट्रॅक्टिव्ह बनवतं. आणि बस इथे चिकूला थोडी भूक लागली होती, तर आम्ही पॉपकॉर्न घेऊन इथे थोडा रेस्ट केला. तर इथे स्टेज लागला होता आणि तिथेच हे बघा ब्लड डोनेट करायचं टेंट लागला आहे ब्लड डोनेटचा. तर आम्ही इकडे त्याच्या मागच्या साईडला इकडे थांबलो. तर बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे. तर जाग्यासाठी बराच 5 वाजतापासून लोक इथे तलावावर येऊन बसले होते जागा रिझर्व, कारण की जागा मिळत नाही आणि बॅक साईडला दिसत पण नाही, त्याच्यामुळे आम्ही आधीच आलो होतो. पण सायंकाळ झाली पण शो काहीच चालू झालेला नव्हता. बघू शकता तुम्ही किती प्रमाणात गर्दी आहे. बरेचसे लोक वाट बघत होते सायंकाळची आणि फाउंटेन शो कधी चालू होईल याचंच वाट बघत होतो. पण बरेचसे लोक त्रासून गेले आणि फाउंडेशन शो काही चालू झाला नाही, त्यामुळे आम्ही पण 8 वाजेपर्यंत वेट केला आणि आम्ही निघालो. कारण की स्पेशन्स लेवल खूप झाला होता, कारण 2-3 तास तिथे लोक थांबलेले होते शो बघासाठी, पण शो काही चालू झाला नाही, त्यामुळे आम्ही पण घरी परतलो. आणि मग नंतर आम्हाला इथे भूक लागली होती, तर आम्ही तेच हॉटेल बघत होतो की जेवण करून घरी निघावं. तर बघू शकता इथे रस्त्यामध्ये लायटिंग्स वगैरे काही लागलेल्या होत्या. तर चिकूची बडबड चालू होती की मम्मी हॉटेलात जाऊया, हे खायचं ते खायचं, तेच चालू होतं. आणि आम्ही निघालो. तर इथे पोहोचलो आम्ही. एका जणाने सांगितलं की ते महाराष्ट्रीयन जेवण खूप छान मिळते स्विगी फूड्समध्ये, तर इथे आम्ही जेवण केलं. Thank you for watching. Please subscribe me.